आपण पाहत आहे अशोक दिंडा. लाडका खेळाडू आहे, भरपूर चांगला खेळ त्याचा गेली कित्येक वर्ष मांडा संघासाठी राहिलाय. आपल्या संघासाठी निश्चितच सलामी करत असतो. अष्टपैलू खेळाडू आहे, हसतमुख राहणारा हा खेळाडू आपल्याला सातत्यानं मैदानावरती सुद्धा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत असतो. यावेळेस बदलापूर नगरीमध्ये आपल्या नावाची छाप सोडण्यासाठी तयार असेल. स्ट्राईक एंडवरती अशोक आहे. खरेचा हा चेंडू यावेळेस हलक्या हाताने प्लेस केला. त्या ठिकाणी फिल्डर आहे, चेंडूला अडवण्यात यश मिळालं आणि एक सिंगल धाव या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. एका धावेची मदत, धावफलक पुढे सरकलं 2 या धावसंख्येवरती. स्पर्धा आपण पाहताय स्वर्गीय केशव बारकू मात्रे स्मृती चषक 2024चा हा थरार शेवटचा अंतिम दिवस, महाअंतिम सोहळा थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. मेगा फायनल सुद्धा आज अनुभवायला मिळेल. ग्रामीण गटात आपण पाहत असाल तर या परिसरातून ढवळेपाडा हा संघ मेगा फायनल साठी दाखल झालाय. त्याचबरोबर सेमीफायनल मध्ये धडक मारण्यासाठी निश्चित असलेली टीम आपल्याला पाहायला मिळेल. वडवली बी आणि यापुढे 4 खेळतील, त्यातनं एक संघ आपल्याला मिळेल. तो संघ वडवली ब संघाविरुद्ध क्वालिफायरची मॅच खेळेल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. जबरदस्त टायमिंग कनेक्ट झालाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीला सलामी करत असताना हा दणदणीत चौकार. चार धावा येत आहेत, धावफलकाला जोडतायत. 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 6 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. करेश हा चेंडू चांगला आहे, फिरून मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ शकला आहे. निर्धाव स्वरूपात हा चेंडू समाप्त होतोय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळालं, एक उकार जरूर बघायला मिळाला. मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 6 धावा. करेश आणि भादवडकर नक्कीच या स्कोर वरती आनंदी असतील. एक षटक संपलंय. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 6 धावा जमा करतायत टीम भूमी 11 मांडा. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो. षटक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6 धावा. निश्चितच दोन्ही संघासाठी सावध सुरुवात म्हणावी लागेल. करेश मात्र निश्चितच एक षटक काढून घेतोय. 6 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्क वरती इंट्रोड्यूस केला जातोय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी तुषार जोशी या गोलंदाजाच्या खांद्यावरती. भादवड संघासाठी षटक क्रमांक 2 ला सुरुवात. स्ट्राईक एंडवरती अशोक समोरच्या दिशेला फटका चांगला, प्रॉपर टायमिंग. जसा बॅटवरती चेंडू आला निश्चितच अशोकला माहिती होतं हा चेंडू मैदानात थांबणार नाही. सरळ चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, चौकार. तुषारचं स्वागत झालंय. 4 धावा येत आहेत. धावफलक वेगानं पुढे सरकत पोहोचलं जाऊन 10 या धावसंख्येवरती. बिनबाद 10. निश्चितच शांतपणे सुरुवात करत असताना जेव्हा संधी मिळाली आक्रमण केलं. यावेळेस पुन्हा एकदा क्लासिकल नजराणा, जबरदस्त स्क्वेअर कट देतोय. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. अशोक ऑन फायर, दुराफोर. स्ट्राईक वरती अशोक अतिशय आक्रमक झालाय आणि आक्रमण जारी आहे. पुन्हा एकदा एक चांगला फटका, प्रॉपर मिडल होतोय. सलगचा 3रा चौकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना अशोक ऑन फायर. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड फटका चांगला पाहायला मिळेल. पुन्हा सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर मात्र बरोबर अचूक जागेवरती सज्ज आहे. चेंडूला पकडलं, फेकलं. एक सिंगल बेचं योगदान पुन्हा येईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल. 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं.
अशोक या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना मोठे फटके आले, त्यानंतर एक सिंगल धाव घेतोय, स्ट्राईक रोटेट होतीये. या चेंडूवरती नौशाद स्ट्राईक एंडवरती. वेगवान गोलंदाज आहे, ऑन साइडला खेळलेला फटका पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं बाउंड्रीवरती फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. अचूक टप्प्यावरती चेंडूला पकडलं, चांगला थ्रो सुद्धा येतोय आणि या दरम्यान जर आपण पाहाल तर एक सिंगल धाब्यावरती संतुष्ट राहत आहेत. एका धाब्याची मदत पुन्हा एकदा स्कोर कार्डला होईल. स्कोर कार्ड पुढे सरकत चाललंय. 20 या आकड्यावरती सातत्यानं स्कोर कार्डवरती हालचाल आपल्याला पाहायला मिळते. करेश म्हात्रेचं पहिलं षटक आपण पाहिलं, केवळ 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर या षटकाचं जर आपण अनालिसिस केलं तर 5 चेंडू फेकलेत आणि 14 धावा अद्यापपर्यंत या षटकामध्ये आल्यात. या षटकातला हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळलाय, त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर आहे, ऍक्शन मध्ये येत असताना पकडलं, फेकलं आणि थ्रो खराब थ्रो. इथं गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. विनाश काले विपरीत बुद्धी, ज्या ठिकाणी एक धाव यायला हवी होती त्या ठिकाणी मिळतायत या 5 धावा. पंजा धावून पूर्ण झाल्या होत्या आणि त्यानंतर या ठिकाणी ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 4 धावा, अशा पद्धतीनं 6 धावा येत आहेत. आमच्या समालोचन कक्षाच्या समोर टेबलाच्या समोर पंच कळवून द्या 5 की 6. नक्कीच पंच आपल्यावरती काळजी करू नका मित्रांनो, चांगला निर्णय आपल्यापर्यंत येईल, एकाशी सल्ला मसलत केली जाईल. जे जे मित्र या ठिकाणी समालोचन कक्षाच्या समोर टेबलाच्या बाजूला बसलेले आहेत, भावानो वायर हलते आणि कॅमेऱ्याला सुद्धा अडथळा येतोय. आपण कुणी इथं बसू नका अशी आयोजकांच्या वतीने ही प्रेमाची सूचना आपल्याला देण्यात येते. आपल्यासाठी आजूबाजूला भरपूर जागा बसण्यासाठी आहे. येस, पंचा निर्णय येतोय, ह्या 5 धाबा चेंडूवरती मिळतील. 5 धाबा या चेंडूवरती मिळतील आणि या 5 धावांच्या मदतीनं धावफलक तब्बल जाऊन पोहोचेल ते 25 या संख्येवरती. 2 षटकांचा खेळ चाललाय, 25 धावा धावफलकावरती, 12.5 ची सरासरी. आपण पाहत असाल तर जगन्नाथचा खेळ सुद्धा चांगला राहिला आणि लक सुद्धा चांगले राहिलेत. TDPL ची हकदार राहिले, TDPL ची स्पर्धा नक्कीच त्यांच्या संघानं जिंकली आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. या मॅच मध्ये सुद्धा लक फॅक्टर ऑन झाले, ज्या ठिकाणी एक धाव यायला हवी होती 5 धावा मिळत आहेत. मोमेंटम शिफ्ट होताना पाहायला मिळत आहे. 2 षटकं संपतायत, धावफलकावरती तब्बल 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच आला मिळेल. चला, वेळेची काळजी घ्या. सर्व खेळाडूंना विनंती आहे, वेळेची काळजी घ्या मित्रांनो, आज भरपूर मॅच आपल्याला अजून कव्हर करायच्या आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर बिनबाद. अशोक आणि नौशाद या दोन्ही फलंदाजांनी अगदी सुंदर सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. पहिल्या षटकात सावध राहिले, 6 धावा जमा केल्या. त्यानंतर या षटकामध्ये तब्बल 25 धावा येत आहेत. स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृतिचषक वडवलीकरांचा मान अभिमान सन्मान असणारी स्पर्धा शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचतोय. निश्चितच हळूहळू संध्याकाळच्या वातावरणाकडे आपण वळत असताना प्रेक्षक राजा अगदी दाटी वाटी गर्दी करतोय. क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. अनेक चांगल्या क्वालिटीचे क्रिकेटर्स इथं तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील, चांगले चांगले संघ खेळताना पाहायला मिळत आहेत निश्चितच, आणि त्याचे फॅन्स नेहमीच मैदानावरती गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट अलीकडे जर आपण पाहत असाल तर सोन्याचे दिवस या टेनिस क्रिकेट विश्वाला आलेले आपल्याला निश्चितच अनुभवता येतील. चला मित्रांनो, वेळेची काळजी घ्या. 2 षटकं संपली, धावफलकावरती 25 धावा. तिसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जबाबदारी स्वीकारण्यासाठी जबाबदारी घेऊन करेश म्हात्रे. हा चेंडू समोरच्या दिशेला खेळलाय आणि निश्चितच वेगानं फिल्डर येतोय, चेंडूवरती ताबा घेतोय आणि एकच धावेचं योगदान या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेची मदत स्कोर कार्ड 26 वरती जाऊन पोहोचेल. तिसरं षटक या ठिकाणी चालू झालंय. भादवड स्पोर्ट्स भादवड संघासाठी हे तिसरं. करेश म्हात्रे संघाचा तारहार, निश्चितच आपल्या संघासाठी हे तिसरं षटक.
तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळतं. यावेळेस स्क्वेअर कटचा नजराणा पेश केला. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र शेवटच्या मोमेंटला हातातनं चेंडू निघून गेलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. कर्णधाराचा आणि संघ मालकाचा विश्वास सार्थ ठरवलाय अद्यापर्यंत. एका बाजूने अशोकनं चांगली सुरुवात दिली, 7 चेंडू 20 धावा. त्याला साथ देत असताना नौशादला आपण पाहताय 7 चेंडू आणि 10 धावा. एकंदरीत जर आपण पाहाल तर तिसरं षटक चालू झालंय आणि स्कोअर कार्ड वरती तब्बल 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात, आश्वासक, दमदार. दुसरं षटक महागडं आलं, मोमेंटम शिफ्ट झालं आणि त्यानंतर आपण पाहाल करेजचं हे षटक चालू झाल्यानंतर सुद्धा मोमेंटम मांडा संघाच्या दिशेनं पाहायला मिळतंय. यावेळेस पायावरती आदळतो चेंडू, नक्कीच एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. लेगबाईचा इशारा प्रशांत देसाई सरांचा येतोय आणि एका धाबेची मदत धावफलकाला करतायत. स्कोअर कार्ड 31 वरती जाऊन पोहोचलंय. शांत खेळतायत, जेव्हा संधी मिळते तेव्हा चौकार षटकार येत आहेत आणि निश्चितच ज्या वेळेला संधी मिळत नाही मोठा फटका खेळण्याची तेव्हा मात्र एकेरी दुहेरी धाबेवरती कॉन्सन्ट्रेट करतायत. यावेळेस पुन्हा खेचलेला फटका, खाली क्षेत्र आहे, दूरवरनं फिल्डर येतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी 2-2 फिल्डर आले, चेंडूला अडवण्यात यश मिळालं आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं कॉर्डिनेशन, चांगली आय कॉन्टॅक्ट एकमेकांमध्ये पाहायला मिळालं. निश्चितच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत आणि धावफलकाला वेगानं पुढे नेत आहेत. करेश म्हात्रेचा पुढचा चेंडू, या चेंडूवर फसलेला फटका, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि पहिली विकेट या ठिकाणी गारद होतीये. पहिला मोहरा गारद, फलंदाज अशोक तंबूच्या आश्रयाला. ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून देतोय संघासाठी. निश्चितच एक महत्वाची विकेट या ठिकाणी कॅरी करत असताना करेश म्हात्रे जी जबाबदारी त्याच्यावरती आली ती जबाबदारी या ठिकाणी पार पाडण्याचं काम करतोय. विकेट महत्वाची होती आणि ही विकेट यावेळेस कॅरी केली जाते. पहिला फलंदाज बाद झाला. 33 या धावसंख्येत लागलेला पहिला धक्का टीम भूमी 11 मांडा या संघाला. करेश म्हात्रे गोलंदाजी करत असताना नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी चिंटू. पहिला चेंडू आणि या चेंडूवरती स्विचिटचा नजराणा पेश केला. जबरदस्त अटॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. भूमी 11 मांडा ब्रँड षटकार. फलंदाज चिंटू मैदानावरती आला. निश्चितच त्याला माहिती होतं लेग ब्रेक चेंडू येतोय आणि त्या चेंडूवरती अगदी विचार करूनच मारलेला हा षटकार येतोय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त. तब्बल 39 धावा धावफलकावरती जोडतायत. 13.00 ची सरासरी राखत असताना या 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग, अतिशय दर्जेदार क्रिकेट मैदानावरती पेश होते. दोनही संघ मार पाहायला मिळत आहेत. एका बाजूने भिवंडी ग्रामीण जबरदस्त धाकड टीम भादवड स्पोर्ट्स भादवड आणि त्यांच्या समोर फुट देत असताना कल्याण ग्राचा धमाका भूमी 11 मांडा. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. गोलंदाज हरीश गोलंदाजी मार्कवरती येतोय. हरीशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. पहिला चेंडू येतोय, खोलवर टप्प्याचा समोर खेळलाय. लॉंगॉनवरती फिल्डर त्या ठिकाणी वेगाने येतोय. चेंडूला पकडला आणि या दरम्यान जर आपण पाहाल तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एक धाव आली. स्कोअर कार्ड पुढे जातोय ते 40 या आकड्यावरती. 40 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. हरीश राईट मोर द विकेट. चिंटूसाठी टाकलेला हा चेंडू बॅट फिरवतोय. बॅटमध्ये मात्र व्यवस्थित चेंडू येत नाहीये. डॉट येतोय. चांगलं कमबॅक. सुंदर गोलंदाजी करत असताना युवा गोलंदाज आहे आणि आपली कौशल्यपूर्ण गोलंदाजी या ठिकाणी दाखवत असताना गोलंदाज हरीशला आपण पाहताय.
हरीश टू चिंटू असा सामना यावेळेस फुलटोज होता. फटका मात्र फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूच्या खाली एक सुंदर झेल टिपला जाईल. अजून एक फलंदाज माघारी परतेल. लागणारा हा दुसरा धक्का टीम भूमी 11 मांडा या टीमला. निश्चितच एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी, संघाला कमबॅक करून देणारी गोलंदाजी मैदानावरती सादर करतोय, पेश करतोय. यावेळेस विकेट यावेळेस कॅरी केली जाते. अजून एक धक्का मिळालाय तो भूमी 11 मांडा या टीमला. हरीश चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेंडूवरती नियंत्रण पाहायला मिळत आहे. यावेळेस हा पुढचा चेंडू बॉडी लाईन फुलटोज होता. ऑन साईडला खेळलाय. मिड विकेट वरती फिल्डर आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं, फेकलं आणि एक सिंगल यावेळेस पुन्हा एकदा कंप्लीट करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 41-41 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतंय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तंत्रशुद्ध क्रिकेट पाहायला मिळतंय. शांत डोक्याने खेळतायत. चांगली गोलंदाजी समोरून होत असताना सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. यावेळेस हारिसचा हा चेंडू फटका खेचलाय त्या ठिकाणी. फिल्डर दूरवरनं चेंडूचा ताबा येतोय आणि थ्रो सुद्धा चांगला पाहायला मिळाला. यावेळेस तू मय एकमेकांमध्ये कॉम्बिनेशन नव्हतं आणि हे कॉम्बिनेशन हुकलंय. फलंदाज होतोय धावबादच्या स्वरूपात लागलेला हा तिसरा धक्का टीम मांडाला. स्कोर कार्ड वरती 42 तिसरा गडी बाद होतोय आणि नक्कीच एक चांगलं कमबॅक हरीशनं यावेळेस संघाला करून दिलंय. भादवड संघासाठी हे अतिशय महत्वाचं आणि कमबॅक करून देणारं षटक या ठिकाणी पाहायला मिळतं. हरीश मालवकर यावेळेस सुद्धा हा चेंडू हलक्या हाताने प्लेस केलं. त्या ठिकाणी ऑन साईडला खेळतोय. एक सिंगल कंप्लीट आणि निश्चित एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेची मदत करतायत. स्कोर कार्ड जातं ते 43 या आकड्यावरती. 43 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 3 गडी बाद 43 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना आपण पाहताय. निश्चितच एका बाजूनं संघ खेळतोय भूमी 11 मांडा आणि त्यांना फाईट देत असताना टीम भादवड स्पोर्ट्स भादवड या दोन संघांच्या दरम्यान चाललेली ही बिग फाईट मॅच. 4 षटक संपतायत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं एक षटक शिल्लक, स्लॉक्सचं षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. एक चांगलं आव्हान, कडवं आव्हान आणि निश्चितच फायटिंग टोटल उभं करण्याचा प्रयत्न केला जाईल. शेवटचे 6 चेंडू. चला स्पीडअप करा. वेळेची काळजी घ्या मित्रांनो. वेळ पाळणं बंधनकारक आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा कशा बनतील यासाठी भूमी 11 मांडा हा संघ प्रयत्न करेल. तर कशा पद्धतीनं रोखलं जाईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्कवरती प्रशांत गांगुर्डे. पहिलाच बॉल. अगदी असं वाटलं होतं ओव्हरपिच येतोय, मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालं. या चेंडूवरती अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. गती कमी ठेवली. असं वाटलं होतं चेंडू वेगानं रिलीज करतोय, मात्र शेवटच्या मोमेंटला अतिशय चांगला चेंडू. स्लोवर वन. एक सिंगल धाव. एका सिंगलवरती संतुष्ट राहत आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 43 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. बॅट्समन सलामीवीर नौशाद यावेळेस बॅटिंग करतोय. चेंडू पाहिला जाईल, तपासला जाईल. आउटसाइड ऑफ स्टंप जास्त बाहेर पिच झाला, बाहेर निघतोय आणि वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. पंचांचा इशारा वाईड बॉल. अवंतरची धावफलकाला पुन्हा एकदा दिली जाईल. एका धावेची मदत. स्कोर कार्ड जातं ते 45 या धावसंख्येवरती.
प्रशांत गांगुर्डे राईट आर्म राऊंड द विकेटने येतोय. नौशासाठी टाकलेला हा चेंडू यावेळेस फटका खेचलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे. चांगलं जजमेंट पाहायला मिळाले. चेंडूला अडवण्यात यश मिळालं आणि या दरम्यान जर आपण पाहाल तर केवळ एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. चांगली फिल्डिंग, उच्च दर्जाची फिल्डिंग, उच्च दर्जाचा थ्रो सुद्धा पाहायला मिळाला आणि एका धावेवरती संतुष्ट राहावं लागलं ते दोनही फलंदाजांना. सलामीचा फलंदाज नौशाद अजूनही मैदानावरती खेळतोय. 13 धावांचं योगदान त्यानं दिलंय. स्ट्राईक एंडवरती फैम मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातोय आणि तीच ओळख या ठिकाणी दाखवत असताना बॅट्समन फहीमच्या बॅटमधनं चेंडू निघाला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रशांत गांगुर्डेनं मात्र या चेंडूवरती 6 धावा येत आहेत. 6 धावांची मोहर या चेंडूवरती उमटली. एकंदरीत आपण पाहाल तर स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकतं ते 52 या धावसंख्येवरती 50 पार करतायत. भूमी 11 मांडा हा संघ मैदानावरती खेळतोय. 52 धावा स्कोर कार्ड वरती जोडतायत. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती पेश होतंय. कधी बाजी मारताना पाहायला मिळत आहेत भूमी 11 मांडा संघ, तर पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत टीम भादवड स्पोर्ट्स भादवड हा संघ. दोन्ही संघांनी भरपूर कष्ट मेहनत या मैदानावरती घेतलेत. निश्चितच सामना आपण पाहू शकाल. एक रोमहर्षक मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण धावा जरी बोर्डवरती दिसत असल्या तरी उच्च दर्जाची बॅटिंग करेश मात्रे अँड कंपनीकडे आपल्याला पाहायला नेहमीच मिळाली आहे. भादवड स्पोर्ट्स भादवड हा संघ मैदानावरती खेळतोय. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॅटिंग करत असताना फैम स्ट्राईक एंडवरती 3 चेंडू 8 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. ग्रेट फिनिश, चांगला फिनिश टच इथून देईल का हा प्रश्न आहे. यावेळेस सुद्धा हा चेंडू बाहेर जातोय. व्हाईट बॉल घोषित करतायत. पंच दंडित करत असताना निश्चितच ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पिच करतोय आणि लेग ब्रेक होत असताना अजून चेंडू बाहेर जातोय. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. 53 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रशांत येतोय पुन्हा एकदा. युवा गोलंदाज आहे बॅट्समन फहीमसाठी. आता मात्र टप्पा बरोबर चांगला पाहायला मिळाला. समोर पिच केलं आणि आता मात्र बरोबर टप्प्यावरती चेंडूला पिच केलं. जिथं टाकायचं होतं तिथं बरोबर एक्झिक्यूट केलं आणि थोडंसं बाहेर घेतलं. निर्धाव स्वरूपात समाप्त झाला. फुटवर्क नव्हतं. लेग ब्रेक पाहायला मिळत आहेत. निश्चितच चेंडूच्या टप्प्यापर्यंत येणं गरजेचं आहे. यावेळेस येण्याचा प्रयत्न जरूर झाला. मात्र या चेंडूवर जर आपण पाहिलं तर अजून आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. जवळजवळ 2-3 पावलं स्टेप आउट होऊन फलंदाज येण्याचा प्रयत्न करतोय. मात्र चाणाक्षपणे टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंटला फलंदाजाची मोमेंट पाहिली होती आणि अतिशय चांगल्या दर्जाचा चेंडू आलाय. चेंडू प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेस फटका खेचलाय. त्या ठिकाणी कव्हर स्वीपरवरनं फिल्डर वेगानं येतोय. चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि तिसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी फसलाय. फलंदाज धावबाद होतोय. पूर्वार्ध मित्रांनो समाप्त होतोय. 5 षटकांची पूर्वार्धाची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 5 षटकं संपतायत. बॅटिंग करत असताना भूमी 11 मांडा संघानं बनवल्या त्या तब्बल 55 धावा आणि 56 धावांचं कडवं आव्हान या ठिकाणी ठेवलंय भादवड स्पोर्ट्स भादवड या संघाच्या समोर. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. काटेकी टक्कर मैदानावरती पेश होईल. कल्याण ग्रामीण जिंकतंय भूमी 11 मांडा की भादवड स्पोर्ट्स भादवड भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट या ठिकाणी जिंकतंय हे पाहायचंय. निश्चितच एक जबरदस्त मॅच मैदानावरती सादर होईल आणि या संपूर्ण चित्राचं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन करूया. मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका. पाहत राहा स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक 2024 समालोचन कक्षामधून आवाज ऐकायला मिळेल. निश्चितच समालोचन क्षेत्रामधले एक दर्जेदार समालोचक सन्माननीय ओमकारजी शेटे सर यांना आपण ऐकूयात. धन्यवाद.
सोमनाथजी खाडे सर, आज आफ्टर लॉंग टाईम पुन्हा एकदा हायवे दिवे म्हणाल. सरप्राईज अवर स्टार इज बॅक. प्रथमेश म्हात्रे इन ॲक्शन. भुईर हायवे दिवा आणि अशी लेजंडची टीम मैदानावरती उतरेल. टीम हायवे दिवा वर्सेस तुम्हाला पुढची लढाई पाहायला मिळेल. प्रमोद म्हात्रेचा संघ, केतनचा संघ, भावेश ठाकरेची टीम त्यांना फाईट बॅक करेल. जय हरी राजनोली. आजही मला एक मॅच आठवते ज्यावेळी 80 ग्रामीण टीममध्ये पहिल्यांदा खासदार चषकाचं पहिलं पर्व झालं. पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हायवे दिवा वर्सेस जयहरी राजनोलीच्या दरम्यान फायनल रंगली. काय क्रिकेट दाखवलं होतं ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये. राजनोली आणि टीम हायवे दिवानं अनेक मोठ्या टीम्स करता पालघर, ठाणे, रायगडमधनं आल्या. सगळ्यांना पराभवाचे धक्के देत या दोन टीम टेबल टॉपर्स होते. चॅम्पियन होती दिवा आणि रनर होती राजनोली. पुन्हा एकदा तीच रायवलरी तुम्हाला आज भिवंडीच्या दोन टीममध्ये पाहायला मिळेल. आणि आज मैदान मात्र असेल नवीन वडवलीचं म्हात्रे क्रीडांगण आणि स्पर्धा स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक. टॉस झाला राहुल, चला टॉस करूयात आपण. प्रमोद म्हात्रे एका बाजूला राजनोलीचे लेजंडरी कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला हायवे दिवाचे अजय भुईर. दोन्ही लेजंड्सला विनंती आहे या आपण टॉससाठी. पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाईल. नवीन बॉल आहे करे शीकडनं चॉईस करून घ्या डायरेक्ट. टॉस हायवे दिवा संघाला जिंकलाय त्यामुळे ओके निर्णय कळवायचा. आर्यन क्षेत्ररक्षण. हायवे दिवा वन द टॉस आणि इलेक्टेड फील्ड फर्स्ट. पहिले षटक बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी पहिला डाव संपल्यानंतर दुसरा सत्राला सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार आहे सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. जगन पाटील हा तो चेहरा आहे ज्या क्रिकेटनं अगदी प्रत्येकाला ओळख दिली ना. या नावानं देखील क्रिकेटला भरपूर काही दिलंय. मागचे 10 वर्ष 2014 ते 2024 असा 10 वर्षाचा प्रवास पाहिला ना. जवळजवळ मी म्हणाले ना 2016, 17, 18 त्यानंतर कोरोनाचा काळ 3 ते 4 वर्ष गॅप आणि त्यानंतर 20-21 तब्बल 7 वर्ष ना. मांडा 10 मधनं कदाचित 2 मैदानावरती जिंकत होती. 8 ते 9 स्पर्धा गमावून घरी येत होता. बट तरी देखील ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये वडवली, वाकळण, गोरसई अशा ज्या टॉपस्ट टीम आहेत या ए हाफच्या पोलला कंटिन्यू पूर्ण सीझनभर जर कोणती नॉन स्टॉप क्रिकेट सर्वाधिक जास्त खेळत असेल तर ते नाव होतं भूमी 11 मांडा. कारण त्याच्या मागे एक पुरस्कर्ता होता जगन नाना पाटिल. तेरे जीत में तेरे साथ रहूंगा, तेरे हार में तेरे साथ रहूंगा, मैं हमारे गांव के लिए जो भी हो जाए अंतिम समय तक करता रहूंगा. आणि फायनली क्रिकेटनं देखील या नावाला काय दिलं तर ठाणे जिल्हा प्रीमियर लीगचं 4थं पर्व कुणी जिंकलं तर ते नाव होतं पुरस्कर्त्यांच्या यादीतील जे पूर्ण महाराष्ट्रानं दखल घेतलं जगन्नाना पाटील. आणि त्याचं पूर्णपणे श्रेय जातं जगन्नाना पाटील यांच्या क्रिकेटवरच्या निस्वार्थी प्रेमाला. डेडिकेशन लेवल ऑफ द क्रिकेट अगदी त्या गोष्टीला. गेम ऑन, लेट्स प्ला. पहिला बॉल ऑन साईडला द वॉल ऑफ भादवड. करेश म्हात्रे मैदानावरती आलाय आणि पहिल्याच बॉलवरती आपला सिग्नेचर शॉट स्लॉग स्वीप हा येतो 4 4. पहिल्याच बॉलवरती चौकार आणि चौकारानं आगाज सुरू झालाय. अलीकडच्या काळात करेश म्हात्रे देखील बदलापूरचं क्रिकेट गाजवतोय. मागच्या गतवर्षी पार पडलेली टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक सर्वाधिक मोठी क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आणि त्या स्पर्धेतील मालिकावीराचा देखील हकदार करेश म्हात्रे राहिला. आणि बदलापूर मध्ये आल्यानंतर करेश म्हात्रेची बॅट फक्त इतकंच मंदी आहे. इस शहर पे अपना तो क्रश भाई, या ना मुझे पसंद है और बल्ले से रन ना मुझे पसंद है. आणि सध्या ते सुरू आहे धुमाकूळ करेश म्हात्रेच्या बॅटचं. आधी स्लॉग स्वीप, आता बॅट अँड पॅड मध्ये लोक फुल टॉस, तिकडनं फ्लिक केला, अक्रॉस द बॅट टर्न केलं मिड विकेटला. वरुण म्हात्रे यांचा वाढदिवस आणि अगदी त्यांच्या कटआउटला मानवंदना देत असताना हा येतोय षटकार. बॅनर तोड षटकार होता करेश म्हात्रेचा. पहिला 4, दुसरा 6. मागच्या 2 बॉल मध्ये 10 फल्डे चेंजेस आणले जात आहेत. मिड विकेटला आणलं जात आहे. आपण पाहताय कव्हरला लॉंग ऑन डीप मध्ये उभा इन फ्रंट ऑफ दी सेंटर. आता काऊ कॉर्नर जाऊन पोहोचला मिड विकेटच्या बाजूला. जगन पाटील तयार आहेत. इथे लाईन चांगली. अपील 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 हाईट फॅक्टर चर्चेची गोष्ट होती. गुडलाईन स्पॉट वरती टप्पा पडलाय.
चालला एस टी रक्षकाच्या हातामध्ये. प्रचंड मोठ्या क्रिकेटसाठी भिवंडी शहर ओळखलं जातं. आजपासूनच सुरू होतीये स्वर्गीय कबीर निर्मल केने स्मृती चषक मानकुलीच्या ऐतिहासिक मैदानावरती. फुल टॉस मिड विकेटला जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 की 6 त्याची वाट आपण पाहतोय आणि अंपायरचा निर्णय येतोय. या ठिकाणी चौकार. सध्या बॅटिंग धमाका करतीये करिश मात्रेची आणि लवकरच येतोय भादवड भादवड 11 भादवड आयोजित. तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. डे नाईट क्रिकेट माट. प्रथम पारितोषिक 1,50,000, द्वितीय पारितोषिक 75,000, तृतीय पारितोषिक 15,000 आणि चतुर्थ पारितोषिक 15,000. प्रवेश फी 15,000. भिवंडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, रायगड अशा विभागासाठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि वन ऑफ द बिगेस्ट टुर्नामेंट डे नाईट फॉर्मॅट मध्ये येते. ज्या कोणाला खेळायचं असेल रंगनाथ तरे, निकित जोशी, सागर तरे त्या सोबतीनं अल्पेश गायकवाड यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती नुकताच ज्यांचा शुभागमन झाला कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक तुषारजी वेंबळकर साहेब आणि त्यांच्या साथीनं समाजसेवक समीरजी पाटील साहेब आणि आशिषदादा काजळे यांचा शुभागमन झाले. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून हा षटकार येतोय. पाहुण्यांचं स्वागत करणारा षटकार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. करिश आणि मिलिंद दोन्ही बाजूला फक्त एक तरफ खाई दुसरी कुवा, दोनों तरफ से बाबर की पिटाई. जबरदस्त मैदानावरती सुरू आहे. जगन पाटील यांचं पहिलं षटक 21 धावा. तब्बल या षटकामध्ये खर्च झालात पण अजूनही मॅच संपली नाहीये. फहीमचं अशोक एडे अर्थातच डिंडाचं बॉलिंगसाठी येणं बाकी आहे आणि दोन्ही खेळाडू गेम चेंजर आहेत. आणि बॉल मैदानावरती आपण पाहता शिल्लक 24-35 ची गरज आहे, ज्याच्या नावाची आपण चर्चा करत होतो. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज फहीम या ठिकाणी सज्ज झाला. इट्स गेम चेंज. आपला क्वालिटी आहे अगदी आपल्या गोलंदाजीच्या जोती निसटलेले सामने 200 स्पल टाका जिंकून देण्याची क्षमता गोलंदाज फहीम ठेवतो. जगन्नाथाच्या षटकात आलेत 21. आता 24 बॉल बाकी आहेत, 35 करायच्यात. फहीम विकेट टेकर बॉलर आहे. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक समोर आता लॉंग ऑफला काढला, ऑन साइडला 2 आहेत. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट. फटका लाजवाब आहे. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. फिल्डर उपस्थित आहे, बनून राहतील त्या ठिकाणी प्रेक्षक आणि बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. मिळतील धावा या ठिकाणी 4. आला आणि 4 स्कोर पुढे जातो. टीमची टोटल होती आहे 25. जिकडे जिकडे नजर जाईल प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. काल टेबल टॉप केले टीम देवरुंगनं. यॉर्कर आणि त्याचा सन्मान देत असताना आणि यॉर्कर नंतर पाहता मैदानावरती डॉट आफ्टर लॉंग टाइम मागच्या सालच्या प्रचंड वेळ वाट पाहिल्यानंतर हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. टीमची टोटल थांबली आहे 25 वरती. बिनबाद 25. बाडनपाड मध्ये हेलिकॉप्टर लँड होईल लॉंग ऑफला. पहिल्या टप्प्यावरती मिड ऑफच्या डोक्यावरनं बॉल चालला सीमा पार. मिळतील धावा 4. करिश्मा सेट ऑन दी फायर. सिकंदर सारखीच बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. करिश्मात्रेच्या बॅटमधनं हालात के कदमों पर सिकंदर कभी नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमीन पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में लेकिन कोई समंदर कभी दरिया में नहीं गिरता. आणि कमबॅक स्टोरी या मॅच मध्ये काय असेल टीम भुवन मांडाची त्याकडे लक्ष मैदानावर लागले. कठीण काळात अगदी साधलेला हात कधीही सोडू नका म्हटलं जाताना अगदी फहीमला ते करायचं द्यायचे. सध्या आपल्या टीमला पुनरागमन करायचं या मॅच मध्ये. फहीमला शफल क्रॉसून ऑन साइडला ब्युटी ऑफ द वॉल ऑफ भादवड. करिश्मातेच्या बॅटिंगचा जलवा सध्या पाहायला मिळतोय आणि त्या बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये करिश्मा. या करिश्मातेची बॅटिंग पाहूया. 10 बॉलचा 6 मैदानावरती त्यानं केलाय. वैयक्तिक 27 रन्स त्याच्या बॅटमधनं आलेत आणि चौकार मारले त्यानं 5, षटकार मारले त्यानं 1 आणि स्ट्राईक रेट 270चा. 10 क्रिक लाईव्ह. क्या बात आहे. जे आपल्याला हवं होतं ना ऑन स्क्रीन एका 0 सेकंद मध्ये ते लगेच स्क्रीन वरती तुम्हाला पाहा मिळालं
आणि क्वालिटी टेलिकास्ट कुणाल म्हात्रे, धनराज म्हात्रे यांची ऑफिशियल वेबसाईट टीम पुन्हा एकदा शफल झाला. फुल टॉस फाईन लेगला खेचलाय, हा खेळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारांचा पाऊस मैदानावरती सध्या सुरू आहे. करेश म्हात्रेच्या बॅट मधनं षटक संपली आहे 2 आणि सामना खुला झालाय. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू टीम सोबत काही गोष्टी शेअर करूयात. षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात 21, दुसऱ्या षटकात 16 रन झाले 37. आता बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 18 आणि रन बाकी आहेत 19. क्रिक लाईव्ह सध्या ना अगदी चर्चेत ही ऑफिशियल वेबसाईट. अनेक स्पर्धांना ग्लॅमर दे, अनेक टुर्नामेंटला मोठं करणं, अनेक प्लेयर्सला प्रोफाईल देण्याचं काम टेनक्रिक लाईव्हनं सातत्याने केलंय. स्पेशली मुरबाड, शहापूर, बदलापूरचं क्रिकेट तुम्ही पाहिलं तर या विभागातील अनेक हायडन टॅलेंटला वर आणण्याचं काम आहे ना कुणाल म्हात्रे आणि टेनक्रिक लाईव्हनं केलंय. मला भरपूर गोष्टी आजही कुणाल म्हात्रे बद्दल सांगाव्याशा वाटत. ऑन माईक म्हटलं तरी काही हरकत नाहीये. एखाद्या टुर्नामेंटमध्ये ज्यावेळी टेनक्रिक लाईव्ह स्पर्धा कव्हर करते आणि त्या आयोजकांचा स्वभाव एकदा का कुणाल म्हात्रे आणि त्यांचं नातं तयार झालं तर मला आजही कधी आठवत नाही की नेक्स्ट इयर ज्यावेळी ती स्पर्धा होईल आणि कुणाल म्हात्रेला ऑर्गनायझरनं विचारलं की यावर्षी किती कॅमेरे लावायचे, ऑर्गनायझर समोरून म्हणाला की आपलं बजेट कमी आहे, आपण 2 लावू 3 लावू. त्याच बजेटमध्ये ॲज अ फ्रेंडशिप आणि तिकीटसाठी जवळजवळ 6, 7, 8 कॅमेरे फ्री ऑफ कॉस्ट लावताना आम्ही कुणाल म्हात्रेला पाहिलंय. आणि आज नवीन वडवली गावाला आहे ना, मुरबाडमध्ये जा, तुम्ही शहापूरमध्ये जा, एक वेगळा मान सन्मान आहे. आणि या गावाच्या नावासाठी आपण काहीतरी करायचं आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटनं आपल्याला एक ब्रॉडकास्टिंग विश्वात ओळख दिली आहे, त्यासाठी काहीतरी करायचं आहे. म्हणून नेहमीच कुणाल म्हात्रेचं दिल कौतुक टेनिस बॉल क्रिकेट विभागामध्ये केलं जातं. आज धडाके चषक तुम्ही पाहिलं 50व्या पर्वामध्ये भरपूर सारी प्रसिद्धी धडाकेबाज चषकाला मिळाली, नो डाऊट अट ऑल. त्यामागे त्या गावाची, ग्रामस्थांची, धडाकेबाज स्पोर्ट्स क्लबची असणारी मेहनत. मग त्या स्पर्धेमध्ये देखील मागचे काही वर्ष जर आपण मागे गेलात, कुणाल म्हात्रे टीमने केलेली मेहनत ती देखील तीच महत्वाची आहे. त्या सोबतीने मुरबाडमधील सुनील माळे यांची स्पर्धा असेल किंवा अजून काही काही टुर्नामेंट बदलापूरमध्ये असतील आणि अशा भरपूर साऱ्या क्रिकेट स्पर्धा पुढे आणण्यामागे टेनक्रिक लाईव्हचं मोठं योगदान आहे. आणि याचं पूर्णपणे श्रेय जातं कुणाल म्हात्रे, धनराज म्हात्रे. सध्या वॉररूम मध्ये ऑपरेटिंग करतात आमचे मित्र रोहित रॉय आणि त्या सोबतीने ॲज अ स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात संदीप घायाळ आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत दीपेश म्हात्रे, रोहित कामत, गोविंद कामत अशी पूर्ण टीम तब्बल 8 कॅमेऱ्यांसोबत खरं तर ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. त्याबद्दल देखील चर्चा करू. सध्या आउट ऑफ ग्राउंड आपण होतो. जाऊया मॅचमध्ये. 15 बॉल बाकी आहेत, 17ची गरज आहे. विदाऊट लॉस सध्या भादवड खेळते. 39 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. भादवडच्या क्रिकेटनं अनेक सारे स्टार खरं तर टेनिस बॉल क्रिकेट जगताला, भिवंडी तालुक्याला दिलेत. जगदीश नाईक यांच्यापासून सुरू झालेला प्रवास, त्यानंतर आपण पाहिलं बाळा तरे असतील, करेश म्हात्रे असतील. मला आजही एक मॅच आठवते भादवडचं क्रिकेट अगदी पाहिलं ना. त्यानंतर भादवडच्याच क्रिकेटनं दिलेला भादवड एक्सप्रेस, उमेश नाईक चॅलेंज स्पोर्ट्स मैदानावर आफ्टर लॉंग टाईम ज्यावेळी बी इंडियन टीम परत आली, ज्या टीमचा एक वेगळा दबदबा भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये राहिला, त्याच टीमच्या अगेन्स्ट बिलाल सारखा, गेसुद्दीन सारखे मोठे मोठे स्टार्स मैदानावरती असताना अंतिम षटकामध्ये लास्ट झालेलं महापौर चषक आणि त्यांना डिफेंड केलेल्या 6 बॉल 9 धावा नेहमी भिवंडीकरांच्या लक्षात असतील, भादवडकरांच्या लक्षात असतील. असे अविस्मरणीय क्षण भादवडच्या क्रिकेटनं भिवंडी तालुक्याला दिलेत. टीमची टोटल सुद्धा स्कोर कार्डवरती 39 बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. इथनं आपण पाहताय या मॅच मध्ये 12 आणि 12 बॉल जिंकण्यासाठी आता करायच्यात रन 17. याचं कारण काय? चिंटू बॉलिंग ट्रॅक वरती आला, त्यांना खर्च केले धावा फक्त 2 आणि 4 चेंडू त्यांना मैदानावरती निर्धाव टाकलेत फलंदाज मिलिंदला. आणि ही मॅच पुन्हा एकदा चर्चा करता करता रंगली आहे. 12 बॉल 17ची गरज आहे. स्कोरर लक्ष द्या. अंपास 4 डॉट 2 सिंगल आहेत का की 3 रन आहेत?
3 सिंगल आहेत, म्हणजे समीकरण थोडंसं चेंज करूयात, करेक्शन करूयात, काही हरकत नाही आहे. 12 बॉल 16ची आता गरज आहे. 12 बॉल 16, कारण 3 धावा या षटकात आलेत. मॅच ऑन. पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत आला कोशिश, अगदी प्रयत्न, आणि या प्रयत्नांमुळेच क्रिकेटमध्ये भरपूर काही बदलतं. मागचा सामना या स्पर्धेतील एक अशी मॅच होती चिंचणी विरुद्ध वडवली ब, की ज्या मॅचनं प्रेक्षकांचं लक्ष खेचून आणलं होतं. सामन्यामध्ये फसला होता वडवली बचं संघ. तदनंतर मैदानावरती आलं वडवली बचं स्मॉल पॉकेट ऑफ दी डायनामिक, एक छोटा रॉकेट, छोटा पॉकेट मैदानावरती आला आणि त्यांना मारला. या स्पर्धेतील या मैदानावरचा आजवरचा सर्वात लांब षटकार, आणि शुभम पाटीलच्या बॅटमधनं जो पुलचा 6 आला मिडविकेटला, तिकडे रेड कलरचा जो टेम्पो आहे त्याच्या मागे एक ब्लॅक कलरचं बिल्डिंगचं एंट्री गेट आहे, त्या एंट्री गेटच्या वरतून जाऊन फर्स्ट फ्लोअरला जाऊन तो बॉल आदळला होता. एक लॉंग 6 ऑन साईडला बॉल चालला डीपमध्ये, मिडविकेटला गॅप, मोठा फिल्डर प्रयत्न करतात, नाही थांबमध्ये बॉल निघून चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडासा दबाव झाला होता मागच्या षटकाचा, तो कमी करते या चौकारानं टीम भादवड ब. चौकारानं धावफलक 44. भूमी 11 मंडा मागच्या काही षटकांमध्ये ड्रायव्हिंग सीटला 3ऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. पुन्हा एकदा ही मॅच आता जवळ आली आहे, क्लोज आली आहे. रिक्वायर्ड रन रेट 6.55 वर आलाय. 11 बॉल आणि 12ची गरज आहे. टार्गेट 56चं. 44 आले, त्यामध्ये ऍड 6 होतील की विकेट मिळेल. लॉंग ऑनला बॉल आहे, चेस होणं कठीण आहे, तिकडे बॉल ट्रॅव्हल होत नाही. भरपूर सारा विकेट जाताना आपण पाहिलेत, आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये आली विकेट फलंदाज बाद, आणि सामन्याचं चित्र बदलतंय. 10 चेंडू होणारे शिल्लक आणि 12 धावेची गरज. धक्का पहिला टीम भादवड बीला. मैदानावरती येतोय. भादवडला एका बाजूला श्वास ना करेश मात्रे, तर दुसऱ्या बाजूला त्या श्वासाचा प्राण बाळातरे. बाळातरेचं फिटनेस नेहमी चर्चेत असतं. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधील एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इथे भूमी 11 मंडळाला मॅच सोडायची नाहीये. 10 बॉल 12 त्यांना डिफेंड करायच्या, तर मग बाळातरे आणि करेश मात्रेच्या विकेट्स काढणं त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट बनलंय. दुपारच्या लंच नंतर पुन्हा एकदा आता धनराज मात्रे, संतोष मात्रे, कुणाल मात्रे या ठिकाणी व्यासपीठावरती जॉईन होतात. 10 बॉल 12ची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे संकेत. आपटी बार, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल होता आणि कंट्रोल देखील नव्हतं. तेच पाहिलं आणि बाळातरे ना, नंतर त्याला माहिती आहे बॅकवर्ड पॉईंट खाली होतं, तिकडनं एक 4 वसूल करू शकले असते. आणि बाळातरेच्या बॅटला पंच इतका स्ट्रॉंग आहे आणि इतकं फोर्स असतं शॉटमध्ये की पॉईंटला देखील षटकार मारण्याची ताकद खेळाडू ठेवतो. बॅकफुटला जाऊन बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर नाहीये, तिकडे तुम्ही बॉल नाही टाकू शकत आहात, आणि तोच रिझल्ट तुमच्या समोर आहे. मिळतील धावा 4. मागच्या बॉलवरती चुकी झाली होती, हाफ ट्रॅकर होता, रिटर्न क्लब बाहेर फलंदाजानं सोडलं. यावी बॉल लाईनच्या आत आहे, बॅटर का सोडेल बाळातरे. मिळतील धावा 4. लेस दॅन रन बॉल आली आहे. मॅच 9 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. वेलकम प्रमोद म्हात्रे, द लेजंड ऑफ भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट. स्वागत आहे आपलं बदलापूर नगरीमध्ये. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती, 9 रन बाकी असतात. इथे फटका फसला की प्रॉपर टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, आणि लॉंग ऑनला टीपला जाईल झेल आणि फलंदाज त्या ठिकाणी होतील बाद. जातीय विकेट. शिल्लक मैदानावरती 8 रन बाकी. त्या ठिकाणी 7 न्यू बॅटर मैदानावरती चाललाय. काहीसं पुनरागमन या मैदानावरती करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल, अशाच काही अपेक्षा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील.
आजपासून सुरू होतं भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगतातील मानगुली गावची जत्रा, अर्थात त्याचं नाव स्वर्गीय कबीर निर्मलकेने स्मृती चषक. आम्ही येतोय, तुम्ही यायला विसरू नका. वन ऑफ द बिगेस्ट फेस्टिवल डे नाईट क्रिकेट फॉर्मॅटमध्ये अनेक नामांकित टीम पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातनं तुम्हाला खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. तर आजपासून हा शो सुरू होतोय, यायला विसरू नका. स्वर्गीय कबीर निर्मलकेने स्मृती चषक आमचे जिवलग मित्र साहिलदादा केनी त्यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करतोय. भूमिलन मंडळाला सध्या या मॅचमध्ये एक मोठा चमत्कार करायचा आहे. 8 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत, 7 धावा मैदानावरती त्यांना थांबवायच्या आहेत. मागचा सामना आपण पाहिला, निसटलेली मॅच 2 फटक्यांनी खुली झाली होती. इथे चौकार, षटकार, विकेट्स सगळं काही सुरू. हा फुल टॉस आणि चालला इन फ्रंट ऑफ दी सेंटर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर इज लेवल आणि जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. 56 टार्गेट, 55 स्कोर कार्ड वरती झालेत. येणारे 7 बॉल आणि फक्त एका धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि 1. नेक्स्ट मॅच हायवे दिवा आणि त्यांना फाईट करेल राजनोली. ऑल द बेस्ट दोन्ही टीमचं या ठिकाणी करूया स्वागत. टॉस जिंकलाय हायवे दिवा, निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. इथे लागली आहे बॅटची लिडिंग एज, काही काळ अजून वेळ, विजयासाठी वाट पाहावी लागेल. आणि इथे जातीय विकेट आणि समीकरण उरलंय. येणारे 6 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. ठीक, मुख्य व्यासपीठावरती यश मान्यवर आता या स्पर्धेला भेट देण्यासाठी आकर्षित झाले, त्या सर्वांचा आपण सन्मान करू. मी विनंती करेल कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक तुषारजी बेंबळकर साहेबांना विनंती, आपण यायचं आपला शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करू. या स्पर्धेचे आयोजक आमचे भावेशदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण तुषारजी बेंबळकर साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतो. तुषारजी बेंबळकर साहेबांचा यथोचित हा मान सन्मान, त्याच्या साथीर समीरदादा पाटील जे मात्र समाजसेवक आहेत, उद्योजक आहेत, आशिषदादा काजळे यांचे आपण स्वागत करू. या स्पर्धेच्या माध्यमातून असंख्य मित्र परिवार आहे खरं तर बाबेजी म्हात्रे यांचं, आणि आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहता सर्व मान्यवर दाखल झालेत. सर्वांचंच हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची प्रेमाची आपुलकीचे उबदार शाल समीरजी पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण खरं तर या स्पर्धेसाठी मुळाचा वेळ आपला दिलात. आशिषदादा काजळे आपण या, तुषारदादा बेंबळकर यांचाही शुभ सन्मान आपण मंचावरती करतोय. तर आशिषदादा काजळे यांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करतोय. समाजसेवक आशिषदादा काजळे यांचा हा शुभ सन्मान मंचावरती होत असताना तुषारजी बेंबळकर साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान आपण करू. प्रत्येक पाहुण्याचे यथोचित मान सन्मान खरं तर हिच्या स्पर्धेची ओळख आहे आणि व्यासपीठाचं अतिशय सुंदर प्रकारे हँडल केलं जातं. राहुल चव्हाण यांच्या वतीनं या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे करिश म्हात्रे, आणि त्या सोबतीनं आपण पाहिलं तर भादवडचे 12th मॅन होते आपल्यासोबत राज भोरे, एक हँडसम पर्सनॅलिटी, सनस्क्रीन देणारे आज करिश त्याला गिफ्ट. हितेश साळवे यांचाही शुभ सन्मान या मंचावरती होतोय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करू. सर्व मान्यवर जे मात्र या स्पर्धेला भेट देण्यासाठी दाखल झालेत तुषारजी बेंबळकर